नमस्कार, मी जयश्री जयास किचनमध्ये आपले स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी एक मॅजिकल रेसिपी घेऊन आलेली आहे, खास लहान मुलांसाठी नारळाचे लड्डू। तर चला नारळाचे लड्डू कसे बनवायचे पाहूया। त्यासाठी एक ओले नारळ घेतलेले आहे, एक फ्रेश ओले नारळ घेतलेले आहे आणि ते फोडून घेतलेले आहे। फोडल्यानंतर मी त्याचे तुकडे केलेले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे, ऑर्गॅनिक गूळ आहे आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करायसाठी आपण तुपाचा वापर केलेला आहे। नारळाचा आपण किस करून घेतलेला आहे। त्यानंतर ड्रायफ्रूट्स पण आपण ग्राइंड करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचे आणि हे जे ड्रायफ्रूट्स आपण ग्राइंड करून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहेत मी आणि त्याच्यामध्ये जो ओला नारळाचा किस आहे तो टाकलेला आहे, तोही थोडासा फ्राय करून त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा। गूळ ॲड करून परत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा एक मंद आचेवर, जेणेकरून गुळाचं पाणी होणार, त्याला बाइंडिंग पण येणार। अशा तऱ्हेने व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं। खूप इझी रेसिपी आहे आणि खूप लवकर पण बनते। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं आणखी तूप घालून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे, जे आपण मगाशी फ्राय करून ठेवलेले होते ते, आणि परत हे सर्व मिश्रण एकजीव करायचं। बघा, मिश्रण थोडं ओलसर झालेलं आहे, म्हणजे आपल्या गुळाला पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। त्यानंतर हे मिश्रण तयार झाल्यानंतर मी कढई गॅसवरून खाली घेतलेली आहे आणि गरम गरमच याचे लड्डू बनवलेले आहे। खूप टेस्टी लड्डू लागतात। लहान मुलांसोबत मोठ्यांना पण आवडेल हे लड्डू। या लड्डूमुळे शरीरातील हिमोग्लोबिन पण वाढते आणि एनर्जी पण येते। त्यामुळे नक्की ट्राय करा। माझ्या अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा